सांगलीत ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रूट मार्च संपन्न. सांगलीत ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस तसेच उपविभागाकडून सांगली रूट मार्च काढण्यात आला. शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च संपन्न झाला. यावेळी स्टेशन चौकातून बदाम चौक, नळबाग, काँग्रेस भवन मार्गे पुन्हा स्टेशन चौकातच या रूट मार्चची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी स्टेशन चौकामध्ये दंगा काबू आणि नियंत्रण पथकाकडून सज्जतेची प्रात्यक्षिके घेण्यात आली आणि या संपूर्ण रूट मार्च आणि प्रात्यक्षिकांमध्ये दंगा काबू पथक सहभागी झाले. यावेळी शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबाग पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, संजय नगर पोलीस निरीक्षक श्री कदम आदी उपस्थित होते. आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सांगली शहरामध्ये आम्ही रूट मार्च ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगाने घेतला. रूट मार्च तसेच आम्ही मॉक ड्रिल पण घेतलेली आहे. रूट मार्च मध्ये मी स्वतः डीवायएसपी तसेच 4 PI, 14 अधिकारी, 100 अंमलदार, तसेच 80 होमगार्ड्स, एक RCP प्लाटून, एक SRPF प्लाटून एवढे आम्ही सहभागी झालो होतो. या मॉक ड्रिल आणि रूट मार्चचा उद्देश आमचा हाच होता की पोलिसांची सुसज्जता तपासणे तसेच नागरिकांना सुरक्षित वाटेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.